काही मुलं उभे आहेत पण पाठीमागं बसलेल्यांना दिसत नाही ना. तुम्ही सुद्धा कुठेतरी जागा पाहून बसून घ्या. उभं जर राहिलं तर काही लोक पाठीमागं बसलेले आहेत. या ठिकाणी आत्ताच आगमन झालं हरिभक्त पारायण अर्जुनजी महाराज यांचं या ठिकाणी सभापती भाऊसाहेब पाटील जगताप यांना विनंती करतो की आमच्या कापूस वडगावच्या वतीनं आपण महाराजांचा सत्कार करा. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप सुख जागो साजनी सुख जागो साजनी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा
हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय अपुलिया हिता जोसे लगना अपुलिया हिता जोसे लगना बोलिया हिता जोसे जगता बोलिया हिता जोसे जगता अपुलिया हिता जोसे लगना अपुलिया हिता जोसे लगना बोलिया हिता जोसे जगता बोलिया हिता जोसे जगता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती हरि कराचे कोई कन्या पुत्र होते कोई कन्या पुत्र होते देवा वाटे देवा कोणी कन्या पुत्र होती कोणी कन्या पुत्र होती दयातारिक वाटे देवा दयातारिक वाटे देवा कोई कन्या पुत्र होते कोई कन्या पुत्र होते गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाजी अखंड चिंतन विठोबाजी कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होते अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कोणी कन्या पुत्र होते सात्विक कोणी कन्या पुत्र होते सात्विक दयाचा हरी देवा दयाचा हरी वाटे देवा कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती दयातारिक वाटे देवा दयातारिक वाटे देवा कोणी कन्या पुत्र होते सात्विक कोणी कन्या पुत्र होते सात्विक तुका म्हणे मज गरोत्यांची सेवा गरोत्यांची सेवा म्हणे मज गरोत्यांची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती सात्विक हरी माझ्या दैवार नाही बरे माझ्या दैवार नाही पुढे कन्या पुत्र होते पुढे कन्या पुत्र होते दयाचा हरी दयाचा हरी देवा पुढे कन्या पुत्र होते कन्या पुत्र होते दयाचा हरी
गायनाचा. आपुनी आहिता जो आसे लागता, आपुनी आहिता जो आसे लागता, आपुनी आहेता जो आसे लागता, आपुनी आहेता जो आसे लागता, आपुनी आहिता जो आसे लागता, आपुनी आहिता जो आसे लागता, आपुनी आहेता जो आसे लागता, आपुनी आहेता जो आसे गंगा माता पिता दया दिया, कुली गंगा पुत्र होती से साथी, कुली गंगा पुत्र होती से साथी, गंगा माता पिता दया दिया, दया बारिका वादे देवा, वादे देवा, वादे देवा, दया बारिका वादे देवा, वादे देवा, वादे देवा, दया तारिका, दया तारिका वाद देवा,
आपुलिया हिता जो से जागता धन्य माता पिता दयाची कुडी पण कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमन तू हरी चरण संततिया तू हरे चरण संततिया तू हरे चरण संततिया जगवाने कथे कर सारे वादाने कथे वादाने कथे कर सारे बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्री लांबुदाभम जगदन हितपाणी मंडन मंडन तरुण तुलसी माला कंधरम कुंजनिद्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो समचरण सरोजन सांद्री लांबुदाभं जगन्निहितपाणी मंडनं मंडनं तरुण तुलसी माला कंधरम कंजदम सेवदासं विठ्ठलं चिन्तयामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं जम्बितं पुण्यस्नानं सरालिसितं समाधिसितमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समदक्षः समृतापे जितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् युगराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या मातोश्री अन्नपूर्णा माता यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा योग, त्या निमित्ताने शिव महापुराण कथा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आज एकादशी आहेत आणि आज गीता जयंती देखील आहे। मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा गीता जयंतीचा दिवस आहे। ज्या दिवशी गीता जयंती आहे त्या दिवशी मातोश्रींची पुण्यतिथी आहे, नाही का? नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधु तरे अर्धक्षणी। नाथ महाराज सांगतात गीतेचं अक्षर जर नित्य नेमाने वाचल तर अर्धा क्षणात भव सिंधू तरे। माऊली सांगतात देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी द्या। पण माऊलींच्याही पुढे एक पाऊल टाकून नाथ महाराज सांगतात भव सिंधू तरी अर्धक्षणी, एका क्षणाची सुद्धा गरज नाही आहे।
पण गीता जगाच्या उद्धाराकरता भगवंताने निर्माण केली आणि त्या दिवशी मातोश्रींनी भगवत धामाला जावं हा योग सर्वांना नसतो दावत महाराज. फार मोठ्या पुण्य सामुग्रीने हा योग देत असतो. मग गीता जयंती देखील आज आहे. गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा. सर्वोपनिषदो गाओ दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम. दोग्धा गोपाल नंदना. एकाने विचारलं मारे दो गधा क्या है? अरे भाई दो गधा नहीं दोग्धा. दोग्धा म्हणजे दूध देणारी गाय. श्रीकृष्ण रूपी गायीने अर्जुन रूपी वासराला गीता रूपी दूध दिले आणि त्या गीतेचा आरंभ ज्या दिवशी झाला भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली तो दिवस आहे आज एकादशी मार्गशीर्ष. आणखी मासानाम मार्गशीर्षोहम. गीतेमध्ये भगवान सांगतात विभूती सांगत असताना 12 महिने आहेत ना, या 12 महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना माझी विभूती आहे. मासानाम मार्गशीर्षोहम म्हणून मार्गशीर्ष महिना इतका पवित्र आणि महत्वाचा आहे. गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी आपण मार्गशीर्षामध्ये करतो. वास्तविक गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी श्रावणमध्ये आहे, पण श्रावणमध्ये एक तर सप्ताह झालेला असतो, त्यानंतर पोळ्याचाही त्यामध्ये विषय येतो. आणि पूर्वीच्या काळामध्ये रस्ते नसायचे, गंगा दोन्ही थळे व्हायची, पुलंही नसायचे आणि म्हणून हा पुण्यतिथीचा उत्सव मार्गशीर्षमध्ये केला जातो. वास्तविक पुण्यतिथी गंगागिरी महाराजांची ही श्रावण वद्य चतुर्दशीला आहे. पण कधी कधी पोळा आणि चतुर्दशी एकत्रित येते. पोळ्याचा सण महत्वाचा असतो आणि पाऊस चिखल असायचा, पूर्वी रस्ते नसायचे, नदीला पाणी असायचं. कारण जसं निवृत्तनाथ महाराजांचा सुद्धा जो सोहळा पौषमध्ये केला जातो, तर पौषमध्ये सोहळा केला जातो. वास्तविक निवृत्तनाथ महाराजांचे समाधी सोहळा हा ज्येष्ठमध्ये असतो, ज्येष्ठवद्येमध्ये. पण ज्येष्ठवद्य म्हटल्यानंतर तिने पुढे आषाढी वारी सुरू होतात आणि म्हणून तो सोहळा पौष महिन्यात केला जातो. वास्तविक निवृत्तनाथ महाराजांचा समाधी सोहळा तो नाही आहे. जसा माऊलींचा समाधी सोहळा कार्तिकमध्ये होतो, तसा निवृत्तनाथ महाराजांचा समाधी सोहळा हा ज्येष्ठवद्येमध्ये होतो. परंतु ज्येष्ठवद्येमध्ये वारकरी राहू शकत नाही, पंढरीची वारी असते, कारण आषाढ वारीला त्यावेळेस सुरुवात झालेली असते ज्येष्ठवद्येच्या वेळेला. तसंच गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी देखील श्रावणमध्ये असते. परंतु या कारणामुळं, पावसाचं कारण, एकतर पहिला 15वाडा हा सप्ताहाच्या कालावधीमध्ये गेलेला असतो. शेतकरी लोकांना पुढं श्रावण महिन्यात वेळही पाहिजे, पोळ्याचाही सण असतो. या सर्व गोष्टींचा विचार करून मार्गशीर्ष महिना निवडण्याचं कारण, मार्गशीर्ष ही भगवंताची विभूती आहे. मासानाम मार्गशीर्षोहम. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये या एकादशीला मातोश्रींची पुण्यतिथी देखील आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आज गीता जयंती मार्गशीर्ष शुक्ल एकादशी आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांची जन्मभूमी आहे. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी म्हणजे जन्म देणारी माता आणि जन्मभूमी हिचा महिमा स्वर्गापेक्षाही मोठा आहे बरं का. कारण या भूमीने योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांसारखे महात्मे या महाराष्ट्राला दिले. ही भूमी पवित्र आहे. पवित्र ते भूमी पावन तो देश जेथे हरीचे राज दंड मिळते, जेथे हरीचे राज दंड
देश पवित्र ते कुळ पावन तो 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 देश जैसे हरिचे दास धर्म घेते जैसे हरिचे दास धर्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश जैसे हरिचे दास धर्म घेते जैसे हरिचे दास धर्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरिचे दास जन्म घेते कुलम पवित्रम जन्नीकृतार्था वसुंधरा पुण्यवती जतेन अपार संवत्सर सागरे किलर्पणे ब्रह्मनिर्यस्यता कुलम पवित्रम जन्नीकृतार्था वसुंधरा पुण्यवती जतेन ती वसुंधरा म्हणजे ती भूमी पुण्यवती आहे ते कुळ पवित्र आहेत आणि ती जननी माता कृतार्थ आहेत. ज्या मातेने अशा महापुरुषांना जन्माला घातलं आज या मातोश्रींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आहोत. माता अन्नपूर्णा मातेनी योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांना घडवलं. महाराज विठ्ठल 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 ज्याप्रमाणे माता मदालस्यने आपल्या पुत्रांना झोके देता देता पाळण्यामध्ये गीत गाता गाता आपल्या मुलांना तत्वज्ञानाचा उपदेश केला. उपदेश मदाल देह निर्मीला कैसा आला शिकवण्या वाटा मातेची गर्भवासा शिकवण्या वाटा मातेची गर्भवासा जोकटारी बदलासी कर्म कोठा बदलासी कर्म कोठा अविचार बुद्धी दोधी पुत्र राया बुद्धी दोधी पुत्र राया माता मदरसा झोके देता देता उपदेश करीत आहे. आला शिकवण्या वाटा मातेच्या गर्भवासा जो पंत सोकटारे पचदासी कर्म कोटा. मातेच्या उदर कोहरी पचवून विष्ठेच्या दाथरी उकडून नवमासवरी जन्म जन्मो निवरते. माता मदालचा उपदेश करते. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. एताची कर्मजाळ तुझी मान अडकली. आकांत जननीय दुःखे दाहे मोकली स्मरे त्या हरिहरा ध्यायी श्रीकृष्ण माऊली. 9 मास कष्टदासी 10व्याने प्रसूत झाली. 9 महिने तुला मी माझ्या उदरात सांभाळ उकडून 9 मास वरी जन्म जन्म निवरते. त्यानंतर एताची कर्मजाळ तुझी मान अडकली. जन्माच्या वेळेला तुझी मान अडकली. मलाही खूप वेदना. आकांत जननीय दुःखे दहाये मोकली. त्या मातेलाही दुःख झालं. बाळांत शब्दाचा बाळ किंवा अंत. बऱ्याच वेळेला बाळांतपणाला मातेचा अंत होत असतो. म्हणून बाळ अंत एकतर बाळ किंवा अंत.
आणि अशा प्रकारची परिस्थिती असते, मला एवढ्या वेदना झाला, तुला किती झाल्या असतील, म्हणून पुन्हा या गर्भवासामध्ये येऊ नकोस. काय सांगू गर्भीची आतना मद भोगिता नारायणा मांस मलमूत्र जनात दक्षिण क्षणा द्यातसे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. अशा प्रकारे श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये कपिल देवाहुती संवादामध्ये कपिल मुनींनी जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशामध्ये गर्भामध्ये असणाऱ्या 9 महिन्यामध्ये त्या बालकाची असणारी अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. गर्भावस्थेमध्ये असताना तेव्हापासून बालकाचे संस्कार सुरू होतात. महाराज हिरण्यकश्यप होता, नाम घेऊन यदी देवाचे हे बिरुद हिरण्यकश्यपूचे. आपल्या राज्यात जर कोणी देवाचं नाव घेत असेल तर त्याला शिक्षा करणारा हिरण्यकश्यप होता. त्यावेळेलाही तो एक हिरण्यकश्यप होता. पण आज काय परिस्थिती आहे महाराज? आपण पाहतो बांगलादेशामध्ये हे किती हिरण्यकश्यप उपगत झालेत. एका माणसाच्या डोळ्यात खिळे खोसून ठोकून मारलं महाराज. काल एक व्हिडिओ दाखवला मला. काल आम्ही देवगडला गेलो होतो. प्रकाशानंद महाराजांनी एक व्हिडिओ दाखवला की त्या एका माणसाला धरलं आणि जीप, 2 जण धरलं, जीप कापली ती तलवारीने. एवढं कोण निर्लज्जपणे व्हिडिओ सुद्धा व्हायरल करतायत. जीप तलवारीने कापून थांबले नाही, त्याचे बोट तोडलेत. व्हिडिओ आहेत, किती भयंकर आहेत. शरीरामध्ये जिवंत माणसं शरीरात खिळे टोकले, डोळ्यात खिळे टोकले. छत्रपती संभाजी महाराजांच्या सुद्धा डोळ्यामध्ये गरम सळ्या घातल्या होत्या महाराज औरंगजेबाने. हिरण्यकश्यपू राक्षस होता, पण हे कृत्य हिरण्यकश्यपून देखील केलं नाही महाराज. रावण राक्षस होता, पण रावणाने देखील हे कृत्य केलं नाही. अशा प्रकारचं कृत्य आज समाजासमोर घडतंय, दिसतायत. एवढी भयंकर परिस्थिती आज बांगलादेशात निर्माण झालेली आहे. म्हणून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे. जर आपण एक राहिलो नाही तर ही परिस्थिती आपल्याकडे का निर्माण होणार नाही? बरं, होऊ शकते. कारण अशा प्रकारे कृत्य करण्याची शिकवणच या लोकांना दिली जाते. आपण पाहिलं पूर्वी, काही वर्षापूर्वी सिरियामध्ये ISIS जे संघटना होती त्यांनी किती अत्याचार केले. काही पत्रकारांना त्याचे व्हिडिओ आपण पाहिले. मुंडन करून लाल कपडे घालून समोर व्हिडिओ काढत होते आणि त्यांचे माना कापल्यात. भयंकर अशा प्रकारचे दृश्य आहेत. हिरण्यकश्यपूने सुद्धा जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला जेलमध्ये टाकलं. पण त्याच हिरण्यकश्यपूच्या उदरी प्रल्हाद जन्माला आला महाराज. हे कसं काय घडलं? बाप एवढा क्रूर आणि प्रल्हाद भक्त. एवढ्या क्रूर बापाच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला येण्याला कारण म्हणजेच माता कयादू. हिरण्यकश्यपूची पत्नी प्रल्हादाची माता. बाप जरी क्रूर होता तरी माता भक्त होती महाराज. हिरण्यकश्यपू जेव्हा तपस्येला गेला त्यावेळेला माता कयादू गर्भवती होती. कयादूच्या उदरात बालक आहे कळाल्यानंतर इंद्राने विचार केला, हा राक्षस पुत्र आहे, हा भविष्यात त्रासदायक ठरू शकतो, मग याला आपण जन्मल्याबरोबर मारलं पाहिजे. मग कयादूला घेऊन चालला होता इंद्र, पण नारदांनी अडवलं. नारदांनी सांगितलं, इंद्र तुला हे शोभत नाही, जर कृत्य नाही त्या कयादूला सोड. आणि कयादूला सोडून आपल्या आश्रमामध्ये नारदांनी आणलं.
कयादू गर्भवती असताना नारदांच्या आश्रमात राहिली आणि नारदांनी माता कयादूला जो तत्वज्ञानाचा उपदेश केला, गर्भस्थ असणाऱ्या बालकांनी तो श्रवण केला आणि जन्माला येणारं बाळ म्हणजे प्रल्हाद आहे. त्या प्रल्हादावर गर्भावस्थेपासून संस्कार झाले. अनेक उदाहरण आहेत, महाभारतामध्ये उदाहरण आहेत. सुभद्रा गर्भवती असताना अर्जुनाने सुभद्राला उपदेश करीत असताना आणि युद्ध नीती सांगत असताना चक्रव्यूहामध्ये कसा प्रवेश करावा हे सांगितलं आणि सुभद्रेने ते ऐकलं. परंतु ते चक्रव्यूह तोडून बाहेर कसं यावं हे सांगण्याच्या वेळेला आणि सुभद्रा झोपली आणि त्यामुळं पुढचं गर्भस्थ बालक ऐकू शकलं नाही. आणि सुभद्रेच्या उदरामध्ये अभिमन्यू होता. गर्भस्थ बालक पुढचं ऐकू शकला नाही आणि म्हणून त्या अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये प्रवेश करता आला, चक्रव्यूहातून बाहेर पडता आलं नाही. हे शिक्षण कुठं घेतलं होतं? हे गर्भात घेतलेलं होतं, ज्या वेळेला अभिमन्यू मातेच्या उदरात होता. वैज्ञानिक सुद्धा मानतात की गर्भ जेव्हा 6 महिन्याचा होतो तेव्हापासून त्याला सर्व भावना कळायला लागतात आणि त्याच्यावर संस्कार व्हायला सुरुवात होते. अशा काही माता होऊन गेल्या. मी उदाहरण सांगितलं प्रल्हादाचं. हिरण्यकश्यपूसारखा क्रूर बाप होता, पण माता कयादूने प्रल्हादाला घडवलं. महाराज, माता सुनीतीने ध्रुवाला घडवलं. उत्तानपाद राजाला 2 पत्न्या होत्या, सुनीती आणि सुरुची. सुनीतीला जो पुत्र झाला त्याचं नाव होतं ध्रुव आणि सुरुचीचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं उत्तम. उत्तानपाद राजा. उत्तानपाद म्हणजे काय? उत्तानपाद म्हणजे वर पाऊल. उत्तानपाद शब्द 2 अर्थ आहेत. एक उंच पाऊल म्हणजे जे प्रतिष्ठा उंच आहे, किंवा दुसरा अर्थ आहे उत्तानपाद म्हणजे जीव. बर का, वर पाय खाली डोकं. उत्तानपाद वर पाय. गर्भावस्थेमध्ये जीव अशाच अवस्थेत असतो, खाली डोकून वर पाय. म्हणून जन्माला येताना तो आधी डोक्याने येतो ना, म्हणून तर डोकं इकडं डोक तिकडं डोक, डोकीतच जन्मापासून डोकं ये. काही लोक नको तिथं डोकीत राहतात, कारण बहुतेक डोकाळू असतात, पायाळू असतात, ते फार थोडे असतात आणि मग अशा प्रकारे डोकायची सवय पडलेली असते. उत्तानपाद शब्दाचा अर्थ वर पाय खाली डोकं, म्हणजे हा जीव आहे, ही जीवाची अवस्था आहे. उत्तानपाद म्हणजे जीव. या जीवाच्या 2 पत्न्या, सुनीती सुरुची. रुची आणि नीती या 2 पत्न्या आहेत. जीव जेव्हा रुचीच्या अधीन होतो तेव्हा उत्तम जन्माला येतो, कारण उत्तम प्राप्त व्हावं अशी रुची असते माणसाला. उत्तम जेवण करताना उत्तम स्वादिष्ट भोजन मिळावं, संगीत ऐकताना उत्तम चांगलं गायन ऐकायला मिळावं, दृश्य चित्रपट पाहताना सुद्धा उत्तम दृश्य पाहायला मिळावं, झोपायला उत्तम गादी नरम बिछाना. ही रुची आहेत माणसाची. सुरुचीचा अर्थ आहे उत्तम इच्छा. म्हणजे रुची ज्या ठिकाणी असेल ते उत्तम. रुचीचं फल आहे उत्तम. आणि म्हणून सुरुचीचा मुलगा झाला उत्तम. आणि सुनीतीचा आहे ध्रुव म्हणजे अढळ. नीतीपासून मिळणारं फळ हे अढळ असतं, टिकणारं असतं, स्थिर असतं. रुचीपासून निर्माण फळ हे उत्तम जरी असलं तरी ते टिकाऊ नाहीये, पण नीतीपासून मिळणारं फळ हे टिकाऊ असतं. ध्रुव हा टिकाऊ आहे, अढळ आहेत. आणि म्हणून नीती आणि रुची या 2 पत्न्या जीवाला असतात. पण बहुतेक जीव हा रुचीच्या अधीन होत असतो, नीतीच्या अधीन होत नाही. कारण नीती नावडती असते आणि रुची आवडती असते माणसाला. नीती कल्याणाला कारण हे सगळ्यांना कळतं, पण माणूस नीतीने वागत नाही, रुचीने वागतं, नाही का. तसा उत्तानपाद हा जीव हा रुचीच्या अधीन झाला, सुरुचीच्या अधीन झाला आणि नीती त्याची नावडती होती. नीतीचा त्याने त्याग केला, सुनीतीचा त्याग केला.
पण ज्या वेळेला या ध्रुवाच्या मांडीवर बसलेलं पाहिलं, उत्तानपदाच्या मांडीवर उत्तमला बसलेलं पाहिलं ध्रुवाने, त्यावेळेला आणि ध्रुवाला वाटलं आपण सुद्धा आपल्या बापाच्या मांडीवर बसावं. एका मांडीवर आपला भाऊ बसलाय, दुसऱ्या मांडीवर आपण जाऊन बसावं. आणि म्हणून ध्रुव जवळ गेला. बर का, ध्रुवाला घेण्याकरता उत्तानपदाने हात देखील पुढे केले, पण तेवढ्यामध्ये सुरुची आली. हे ध्रुव, तुला त्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही, कारण तू माझ्या उदरी जन्म घेतलेला नाही. उत्तानपाद काहीच बोलला नाही. काही लोक बाहेर खूप रुबाब करतात, मग घरी अजिबात मोठ्या मोठ्यांची अवस्था आहे महाराज, बाहेर बोलून नाही दाखवीत. तुम्हाला काय अक्कल नाही म्हटलं, बस. उत्तानपाद ह्या जीवाची अशीच अवस्था आहे. हा रुचीच्या अधीन झाला ना, रुची याला दाबीत राहत. याला नीती, कधी कधी नीतीवर यायला लागतो, पण रुची दाबायला लागते, तेव्हा नीती बाजूला करते. आणि अशा प्रकारे सुरुचीने सांगितलं, ध्रुव तू त्या मांडीवर बसण्याच्या लायकीचा नाही, कारण तू माझ्या उदरी जन्म घेतलेला नाही आहे. आणि जर तुला त्या मांडीवर बसायचं असेल तर तुला मरावं लागेल, पुन्हा माझ्या उदरी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा तुला मांडीवर बसता येईल. पण उत्तानपाद काही बोलू शकला नाही. बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात, म्हणून सावध राहावं माणसाने. ऐकावं पण सगळंच नाही. भागवतामध्ये उदाहरण आहे. सनत कुमार जेव्हा भगवान विष्णूच्या दर्शनाकरता गेले वैकुंठामध्ये, 2 द्वारपाळ होते, जय विजय, त्यांनी अडवलं. हे पोरांनो, वैकुंठ काय पोरांचा खेळ वाटतो तुम्हाला? कुठे चालले तुम्ही? सनत कुमारांना लहान लहान बालकाचे रूप घेऊन आलेले होते. सनत कुमार म्हणले, भक्ताला भगवंता म्हणून अडवणारे तुम्ही कोण? आम्ही भक्त आहोत, दर्शनात चालू आहे भगवंताच्या. आणि जर तुम्ही भक्ताला भगवंतापासून अडवित असाल तर हे कृत्य राक्षसाचं आहे, तुम्ही राक्षस व्हाल. म्हणून शाप दिला, 3 जन्म राक्षस व्हाल. आणि त्यामुळं त्यांना जय विजयांना द्वारपाळाचं पद सोडावं लागलं आणि पुढे राक्षस झाले. ही चूक त्यांची एकदाच झालेली नाहीये, याच्या अगोदर पण त्यांनी चूक केली होती बरं का. पण कधी कधी गळा भरावा लागतो ना. एकदा काय झालं, लक्ष्मी माता आली भगवंताला भेटण्याकरता. यांनी लक्ष्मी मातेला अडवलं जय विजयने. भगवान आराम करतायत, तुम्हाला जाता येणार नाही. लक्ष्मी म्हणले, आमचे नको, आम्हाला आवडत आहेत. अजिबात नाही, भगवंताचा आदेश आहेत, तुम्हाला जाता येणार नाही. लक्ष्मी माता परत गेल्या, पण रागच आला. आणि आल्यानंतर लक्ष्मीने सांगितलं, हे नोकर काढून द्यावं लागतं म्हणे आपल्याला. काय मला सुद्धा अडवायला लागलं म्हणे. असे नोकर काय काम, जे मालकाला आलं होतं ते नोकर काय कामचे, यांना काढून द्या. भगवान म्हणले, काढून देता येईल, पण लगेच नाही काढून देता येणार. कारण आता जर काढून दिलं, लोक काय कोणाचं ऐकून काढले, मग सगळं ऐकायचं नसतं. काढू म्हणले त्यांना, पण त्याच्याकडून दुसरा अपराध होऊ द्या. ते जेव्हा साधूचा अपराध करतील त्यावेळेला काढू, पण आता नाही काढणार. का आता जर काढला मेसेज वेगळा जाईल. तसं या ठिकाणी मी सांगत होतो, उत्तानपाद जो होता हा सुरुचीचा एवढा अधीन झालेला होता की सुरुची म्हटल्याबरोबर याने हात मागे घेतले. दबावत होते, काही काही लोक फार दबावत असतात आणि पिणारे जास्त दबावत राहतात. आपल्या गावात नाही कोणी पिणार, नाही ना कोणी, इथं नाही कोणी. आज तरी पिलेलं नसेल ना. एक पिऊन आला, घाबरत घाबरत आला. पत्नीने आवाज ऐकला, कोण आहे? तो एका घाबराला खालीच पडला. पत्नीने काय पडलं म्हणजे शर्ट पडला. आवाज कसा गेला, त्याच्यात मी होतो म्हणून.
ज्या वेळेला सुनीतीने सुरुचीने सांगितलं त्या मांडीवर बसता येणार नाही, ध्रुवाला राग आला, रडायला लागला. का मी बापाच्या मांडीवर बसू शकत नाही, एवढाही माझा अधिकार नाही. रडत रडत आईकडे गेला. सुनीतीकडे, आई माझा बापाच्या मांडीवर बसण्याचा सुद्धा अधिकार नाही का? म्हणजे काय झालं, मी पिताजीच्या मांडीवर बसण्याकरता गेलो त्यावेळेला सुरुचीने मला अडवलं आणि मला मांडीवर बसून दिलं नाही. रडायला लागला. रडू नको बाळ, काय करते या हाड मासाच्या मांडीला. ऐसी जगह बैठे कोई न बोले उठ, ऐसी बात बोले कोई न बोले झूठ. अशा जागावर बसावं माणसाने, कोणी उठ म्हणणार नाही. आणि म्हणून वनात जा, तपस्या कर, भगवंताची आराधना कर, भगवंताचं भजन कर. म्हणलं वनात गेल्यानंतर मी ऐकलंय वाघ सिंहासारखे भयंकर प्राणी असतात, मला खाल्लं तर? घेऊ नकोस, तू एकटा नाही आहेस, भगवान परमात्मा तुझ्या सोबत आहे. विठ्ठल जडीस्तडी भरला, विठ्ठल जडीस्तडी भरला, जडीस्तडी भरला, विठ्ठल जडीस्तडी भरला. हरिता ठाव नाही उरला, हरिता ठाव नाही उरला, ठाव नाही उरला, ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला, आजम्या दृष्टीने पाहिला, आजम्या दृष्टीने पाहिला, आजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल 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 म्हणता रे बाप, विठ्ठल म्हणता रे बाप, विठ्ठल म्हणता रे बाप, विठ्ठल म्हणता रे बाप. भगवान सर्वव्यापी आहेत. विठ्ठल जडीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल. भक्ता करता तो कधी प्रगट होत असतो. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार. मत्स्य मारी सुगर, मत्स्य मारी सुगर, मत्स्य मारी सुगर. गाणे पाना, गाणे पाना, मारे सुकार, मारे सुकार, मारे आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पान्हा, नाम घेता पंढरीला नाम. कोठे न दिसे पाहता, उडी घाली अवचिता. भिऊ नकोस, तू एकटा नाही आहेस, भगवान तुझ्या सोबत आहे. ध्रुवाला वनात जाऊन तपस्या करण्याचा उपदेश करणारी माता आहेत महाराज. अशा माता सगळ्या नसतात. मुलगा जर भजन करायला लागला, पहिली काळजी आईला वाटते, न जाणी बाबा होतो का काय. बाबा लोकांची सेवा करील, पण घरात बाबा नकोय. नाही का? परमार्थ करणाऱ्याला फार अडचणी असतात, बाहेरच्या पेक्षा घरच्या फार असतात. एका महाराजांनी चहा प्यायला नेलं, गॅस पेटवला. का लग्न झालं नाही का? हो झालंय. पत्नी कुठे गेली रुसून? काय झालं म्हणजे भांडणं झाली? कशावरून? कारण फार मजेत सांगितलं. ते म्हणले तुम्ही धोतर नेसत जाऊ नका. काय जग कुठं चाललं, तुम्ही काय धोतर नेसता म्हणले. तुम्हाला धोतर नेसत मी तुझ्या घरी राहणारच नाही म्हणले. हा नाही गेली रुसून, जायचं जा, मला परमार्थ करायचंय, राहायचं तर राहून जायचं जा म्हणले. बघा काय काय अडचणी आहेत.
तुलसीदास महाराज वर्णन करतात, तेजो पिता प्रल्हाद विभीषण बंधू भरत मेहताई. तेजो पिता प्रल्हादाला बापाचा त्रास झाला आणि हे तेजो पिता प्रल्हाद विभीषण बंधू, विभीषणाला भावाचा म्हणजे रावणाचा त्रास झाला. भरत मेहताई भरताला आईचा त्रास झाला. परमार्थामध्ये बाहेरच्यांपेक्षा जवळच्यांचा घरच्यांचा जास्त त्रास असतो. अशा गोष्टी घडत असतात. ध्रुवाला सांगितलं जा वनात तपस्या कर. मुलाला भजन करायला शिकवणाऱ्या माता फारच अतिशय बोटावर मोजण्यासारखे असतात. त्यापैकी अन्नपूर्णा माता आहे ज्यांनी गंगागिरी महाराज सारख्या महापुरुषांना घडवलं. बालपणापासून गंगागिरी महाराजांना जे संस्कार मिळाले, पहिले संस्कार मातेचे आहेत. मातृदेवो भव पितृदेवो भव. आणि म्हणून अशा प्रकारे मी उदाहरण सांगत होतो, मातेच्या उपदेशानुसार ध्रुव वनामध्ये तपस्या करण्याकरता गेला आणि मनुष्य ज्या वेळेला योग्य दिशेने पाऊल टाकतो, प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याला मार्गदर्शन देखील मिळत राहतं. बरं का, प्रयत्न महत्वाचे. माणसाने प्रयत्नशील असावं, कर्तृत्ववान असावं. जरी दिशा नसेल तर दिशा मिळेल, जरी मार्गदर्शन नसेल तर मार्गदर्शन मिळेल, जरी सहकार्य नसेल तरी सहकार्य मिळेल. माऊलींनी एक उदाहरण दिलं की टिटीभू चाचोरी मापसुये सागरी. एक टिटवीचं उदाहरण दिलं. टिटवी होती, टिटवी. समुद्राच्या तीराला त्या टिटवीचं घरटं होतं आणि समुद्राला भरती आली. त्या भरतीमध्ये ते घरटं गेलं वाहून. ती गेली ती चरायला आणि त्या घरट्यात होती अंडी. घरटं वाहून गेले, त्या टिटवीची अंडी वाहून गेले. नाव टिटवी जेव्हा परत आली तोपर्यंत भरती संपलेली होती, मोठी लागलेली होती, पण घरटं तिथे नव्हतं. त्या टिटवीने समुद्राची विनंती केली, माझं घरटं तो वाहून नेलं, त्यात माझे अंडे होते, अंडे वाहून गेले, माझ्या अंड्याने घरटी परत दे. विनंती केली. आता समुद्र त्या टिटवीला काय विचारतोय? एवढा मोठा हातांग सागर ते टिटवी विनंती करते. समुद्र लक्ष देतो का? मोठे माणसं कोणाकडे लक्ष देत असतात? त्या टिटवीला राग, याचा बेतच पाहते मी समुद्राचा. काय बेत पाहणार तू? मी समुद्र कोरडा करून टाकेल म्हणे. कोरडा कसं काय करणार? केलीच कामाला सुरुवात. चोचीमध्ये पाणी घ्यायचं, बाहेर नेऊन सोडायचं. त्या टिटीच्या चोचीत किती पाणी मिळेल बसून बरं. आणि समुद्र किती मोठा, पण ती चिद्दीलाच पेटली. माझं घरटं वाहून नेलं, माझे अंडे वाहून नेले, देत नाही, बोलत सुद्धा नाही, एवढा अहंकार. याचा भेद पाहते म्हणे. असे लागले जिद्दीला. चोचीत पाणी घ्यायचे आणि बाहेर नेऊन सोडायचे, पाणी घ्यायचे, बाहेर नेऊन सोडायचे. काही नाही, येड्यातच काढलं. पण काही टिटवी म्हणले, ही काय करते म्हणले, तू काय करते म्हणले. समुद्राने माझ्यावर अन्याय केलाय म्हणले आणि म्हणून मला समुद्र कोरडा करायचा. बाकीच्या टिटव्या म्हणल्या, आज याच्यावर अन्याय झाला, उद्या आपल्यावर झाला तर मग आपण सुद्धा मदत केली पाहिजे. सगळ्या टिटव्या भिडल्या. टिटवीची संघटना वाढली ना. आणि सगळ्या टिटव्या जेव्हा ते समुद्र उपसायला लागल्या, बाकीचे पक्षी म्हणले, यांना टिटव्यांना काय झालं म्हणे, हे काऊन उठलं की चाललं पाणी उपसायचं काम करताय, काय झालं तुम्हाला? म्हणजे या टिटवीवर अन्याय झाला म्हणले, आम्ही सगळे मदत करतोय. बाकीचे पक्षी म्हणजे पक्षी जातीवर अन्याय आहेत, आपल्यावर अन्याय होऊ शकतो, आपणही मदत केली पाहिजे. सगळेच पक्षी भिडले ना. सगळे पक्षी भिडले, चोचीस पाणी घ्यायचं, बाहेर नेऊन सोडायचं. आता किती पक्षी भिडले तर समुद्र किती मोठा आहे हो. पण ही बातमी गरुडापर्यंत पोहोचली. अरे गरुडा, तुझ्या पक्षी जातीवर एवढा मोठा अन्याय होतोय, तू शांत कसा? गरुड म्हणलं, मला माहितच नाही. मग मी त्याच्याकरता आलो निरोप घेऊन. म्हणजे काय झालं, टिटवीवर अन्याय झाला, त्या टिटवीला सगळ्या टिटव्या मदत करतायत, बाकीचे पक्षी मदत करतायत, तू सुद्धा मदत केली पाहिजे, कारण तुझी मोठी जबाबदारी आहे. गरुड म्हणलं, बरोबर आहे. मग गरुड सुद्धा आला पाणी उपसायला. आतापर्यंत सागर दुर्लक्ष करीत होता, पण गरुड आल्यावर थोडी हालचाल सुरू झाली.
त्या समुद्राने विचार केला, आज गरुड आला आणि उद्या जर गरुडावर बसणारा आला तर. असं म्हटल्यानंतर समुद्र टिटवीला शरण गेला महाराज. त्या टिटवीच्या चोचीत किती पाणी मागणार हो, पण त्यांनी प्रयत्न केला, जिद्दीला पेटली, माघार घेतली नाही. माघार जर नाही घेतली तर सगळे आपोआप बरोबर भिडायला लागतात. हा शास्त्र सिद्धांत आहे. आणि म्हणून टिटवी सारखा सामान्य जीव आहे, पण समुद्राला टिटवीला शरण जावं लागलं. सुनीती माता ध्रुवाला देखील सांगते, ध्रुव जीवनामध्ये कधी माघार घ्यायची नाही, तपस्या कर, एक दिवस भगवान भेटेल. काय करतोय, हाडामासाच्या मांडीला, भगवंताच्या मांडीवर जाऊन बस. त्यानंतर नारदांची भेट झाली. नारदांनी ध्रुवाला उपदेश केला. 3 गोष्टी नारदांनी सांगितल्या. गुणाधिकम मुदम लिप्सेत अनुक्रोश गुणाधमान, मैत्री समानादिच्छत्नता पैरभिभूयते. गुणाधिकम मुदम लिप्सेत, कोणी गुणाने आपल्यापेक्षा अधिक असेल तर त्याला वंदन करावं. अनुक्रोश गुणाधमान, गुणाने कोणी आपल्यापेक्षा कमी असेल, गुणाने अधम असेल तर त्याच्यावर दया करावी. मैत्री समानादिच्छेत, गुणाने समान असेल त्याच्याशी मित्रता करावी. आणि गुणग्राह्य वृत्ती आपण ठेवावी. द्वेष करू नको, कारण ध्रुवाने सांगितलं, माझा अपमान झाला त्या गावात मी जाणार नाही. मान अपमान हा विषय सोडून दे, भगवंताची तपस्या कर, साधना कर. आणि नारदांनी ध्रुवाला उपदेश केला आणि ध्रुवाला मार्गदर्शन वनात देखील मिळालं महाराज. पण या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं आहेत माता सुनीती. जीव जेव्हा नीतीच्या अधीन होतो तेव्हा ध्रुव म्हणजे अडळ अशा प्रकारचं पद त्याला प्राप्त होत असतं. रुचीच्या अधीन होतो ते उत्तम असतं पण टिकणारं नसतं. तर अशा प्रकारे माता सुनीतीने ध्रुवाला घडवलं. तुकोबाराय देखील या ठिकाणी वर्णन करतायत. ज्या कुळामध्ये असे सत्पुत्र जन्माला येतात, स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागणारे, त्यांच्या माता पिता धन्य आहे. प्रथम चरणामध्ये आपोलिया हिता जो आसे दादा, आपोलिया हिता जो आसे दादा, आपोलिया हिता जो आसे दादा, आपोलिया हिता जो आसे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागणारा जो कोणी असेल, हे जग सगळं झोपलंय. जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले. घरात घरकुल केलं. घरात घरकुल कशा करता केलं, याचा अर्थ काय होतो? दुसरे एक उदाहरण, कोसलियाने घर सुदृढपै केले, दोन्ही दार लिंपूनिया आत गुंतू मेले. तो कोश किडा असतो ना, तो कोश तयार करतो स्वतः संरक्षणाचा. पण कोश तयार करताना दरवाजाच ठेवत नाही, गुदमरून मरतो. तसा संसारी मनुष्य, तसं शास्त्रामध्ये पंचकोश सांगितलेले आहेत.
पण त्यापैकी हा संसार सुद्धा एक कोश आहे. या कोशामध्ये हा दरवाजाच ठेवत नाही बाहेर पडायला, नाही का? संसाराच्या बाहेर पडणारा दरवाजा म्हणजे अध्यात्म, पण तो कधी परमार्थ करीत नाही म्हणजे बाहेर पडायला दरवाजाच नाही. लाथा खातो पण मंदिरात कधी जाणार नाही. स्वाभिमानानं सांगतो पठ्ठ्या 80 वर्षात झाला पण अजून मंदिराची पायरी नाही चढला. हे घरात घरकुल केलेले आहेत बर का. घरात घरकुल केलं म्हणजे काय? त्या घरात इतका अडकलाय तो, त्याने बाहेर पडायला जागाच ठेवली नाही. पोरांच्या लाथा खाईल, शिव्या खाईल, हाय हाय करेल, रडेल, पण घर सुटणार नाही. एकदा एक म्हातारा आलं होतं बेटामध्ये. आला, महाराज दर्शन घेतलं. महाराज म्हणले, का हो कुठून आलेत, कुठले आहेत, काय करायचं? नाही म्हणले तर राहायला आलो. राहायला? तुमचं एवढं वय झालं, तुम्ही राहून काय करणार? मी सेवा करील. तुम्ही काय सेवा करणार? तुमची सेवा आम्हाला करावं लागली इथं. नाही मी सेवा करेन, तुम्ही सांगाल ते सेवा करेन. त्याला रात्री प्रहार दिला 12 ते 2. 12 ते 2 प्रहार रात्री केला. सकाळी उठला, स्नान केलं, दर्शन घेतलं. महाराज येतो म्हणले. महाराज म्हणले, का तुम्ही राहायला आलेला? नाही तर माझं नातू माझ्याशिवाय राहतच नाही. टिकलं का वैराग्य? हे लोक आहेत ना, म्हणजे घराच्या बाहेर पडले पण घराने ओढलं, याला घरात घरकुल केलेलं म्हणतात. सुटत नाही महाराज. महाराज उदाहरण सांगायचे एक दृष्टांत. एक मनुष्य बघा खूप आळशी होता, काम धंदाच करीत नसायचा. बायको म्हणायची, अहो तुम्ही काम करीत नाही, धंदा करीत नाही, हा अजिबात मला बोलायचं नाही. जर मला कामाबद्दल बोलशील ना मी बाबा होईल. तिला वाटलं हे जर बाबा माझं कसं व्हायचं? ती विचार गप्प बसायची. आता ती एकटी काय करणार हो? तेव्हा आपण काय लखपती आहे का? तुम्ही काम करीत नाही, धंदा करीत नाही, तर मोठं मोठं होत चाललंय. पोरांच्या शिक्षणाचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, कपड्या लत्त्यांचा खर्च, दवाखान्याचा खर्च कोणी करायचा? मी एकटे बाय माणूस काय करणार? अजिबात बोलायचे. तू म्हणले काम बदल म्हणजे मी बाबा होईल, पुन्हा गप्प बसायची. ते गावाच्या बाहेर आश्रम होता. एक दिवस बाबाजी भिक्षा करता आले. ओम भवते भिक्षाम देही. त्या माताजींनी काही पीठ आणलं, चेहरा पाहिला. म्हणजे बाईसाहेब तुमचा चेहरा उतरलेला दिसतो, तब्येत बरी नाही का? नाही म्हणले मला तब्येत ठीक आहे, पण आमचे पती आहेत ना, ते काम करीत नाही, धंदा करीत नाही. आता मला काळजी वाटायला, मुलं मोठे व्हायला लागले, शिक्षणाचा खर्च वाढत चालला. मग तू आग्रह करीत नाही का? हो अनेक वेळा मी म्हणले, पण ते म्हणतात मी बाबा होईल. आता माझं कसं व्हायचं हे जर बाबा झाले तर? काही काळजी करू नको, परवानगी देऊन टाक, पुढचं मी पाहतो. मग हा संध्याकाळी आला, मला जेवायला वाढ. तिने स्वयंपाकच केला नाही. काम करायचे, धंदा करायचे, कुठून जेवायला वाढाय तुम्हाला? तुला सांगितलं ना कामाबद्दल बोलायचं नाही, कामाबद्दल बोलशील मी बाबा होईल. वाच म्हणले, बाबा फार दिवस आहे तुमची इच्छा, वाच. हा खरंच होईल बरं का? मग मी खरंच व्हा म्हणते ना तुम्हाला. मग तुझं काय? माझी काही काळजी करू नका. काही लोक अवसान फार दाखवतात. व्हा म्हटलं 50% गारच झाला. इथं खरंच व्हायचं थोडी होतं, फक्त दाखवायचं, दम द्यायचा होता. एकदा आजीचं नातूचं भांडण झालं. आजी निघाले जीव द्यायला रात्री 12 वाजता, हातात कंदील घेऊन. पूर्वीचा काळ. आजीबाई कुठे चालल्या? म्हणजे जीव द्यायला. कंदील कशा करता? मी चुकाट्याची भीती वाटते म्हटले. अरे इमानदारी जीव द्यायला निघाले का? आपल्याला काय इमानदारी बाबा व्हायचं होतं का? पत्नी म्हणली नाही तुम्ही बाबाच व्हा म्हणल्या. पाहावर का तुझं? हो मी पाहिलं, सगळा विचार केला. मी निघला घराच्या बाहेर, गेला आश्रमात. महाराज म्हणले आयुष्यात कधी आश्रमाची पायरी चढला नाही? कसं काय ना झालं? नाही म्हणले महाराज, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही गोडे, रात्रंदिवस तळम. हो काही खरं नाही संसाराचं. अशा वेळेला प्रमाण सुद्धा आठवायला लागतं. काही लोकांना, काही लोकांना पिल्यानंतर प्रमाण आठवतात. काहींचं जर भजनामध्ये पिऊन असं रंगत भजन. यालाही प्रमाण जोडायला लागले. अरे बरं झालं म्हणले, मी एकटाच होतो. इथं संन्यास घ्यावा लागेल. हो सोडला म्हणले संसार. काळ म्हणले कपडे, आपला नंगा काळ आहेत, इथे कपडे नाही चालत.
कुंभात पाहतो आपण सगळे नंगा करा. कपडे जाळून टाकले, घरी नाही गेला पाहिजे. कपडे जाळले, मुंडन गेलं. या नदीमध्ये 108 डुबक्या मार. संन्यास घेताना 108 डुबक्या मारावं लागतात बरं का. बरं ते हरिद्वारला फार अवघड असतं, ते गार पाणी, त्याच्यात 108 डुबक्या, आणि ते मोजायला उभे राहतात तिथं. मला म्हणजे हरिद्वारच्या कुंभामध्ये जेव्हा दीक्षा होती त्यावेळेस फार 2 दिवस कपडे नसतात, नंगर राहायचे 2 दिवस, कपडे नाही काही, धुनी असते. आणि त्या धुनीजवळ हजारो जवळच्या लोकांना थोडं शेक लागतो, बाकीच्या कशात शेक, सारखा जप चालू आहे. काढले कपडे, 108 डुबक्या मार. थरथर कापायला लागला महाराज. आता राहिलेला विधी उद्या करू, झोप म्हणले. आता हे खाल्लं काहीच नाही ना, पत्नीने खाऊ घातलं नाही, इथे तसं असू पशीच. झोप येईना ना हो. रात्री 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजता झोप लागली, 4ला मारा उठले, उठा, प्रातःकाळी उठावं लागतं. इथं ब्रह्मी मुहूर्तावर उठलं पाहिजे. घरी 8 वाजेपर्यंत झोपायची सवय. उठल्या, डोळे जळजळ करीत होते, डोळे चोळीत चोळीत. जा स्नानाला जा, आश्रम झाडून काढ सगळं अगोदर. थोडा केअर दिसलं पत्नी शिवाय द्यायचा. आता असं झाडायची पडायला स्वतःच. एक तर कपडे जाळून टाकले, मार्गशीर्ष महिना, थंडी कडाक्याची, थरथर कापतोय. आंघोळीला जा, गार पाणी आंघोळ, कशाचं गरम पाणी, कोमट असलं शिवाय द्यायच्या पत्नीला, पाणी तापवता येत नाही तुला. कशी तरी डुबकी मारली, हांडा आणला भरून, देवाची पूजा कर. गेला देवरात 25 देव. आणखी काम वाढलं. त्यांनी काय केलं, सगळे देव धरले आणि घेत टाकले बादलीत. कुठं कुठं नाही गेलं, एकेकाला स्नान घालायचं. बादलीला दोर बांधून सोडली विहिरीत, खालीवर झालं आंघोळ. त्याच्यामध्ये 2-3 जरा हलक्या देव तरंगले पाण्यात तसेच. त्यांनी आणले, मांडून ठेवले. पहिले 25 ते 22च भरले, 3 कमी झाले. त्याला बरेच थोडे थोडे कमी झाले, आपला ताण कमी पूजेचा. त्याने गंध नाही लावला, तेवढंच महाराजाने स्नान करून, अरे तू अजून पूजा केली नाही का, गंध लावलेला दिसत नाही, फुलं वाहिलेली दिसत नाही. नाही म्हणले, महाराज 10 दिवस पूजा करायची नाही. म्हणले का, मी देवाला सुतक पडलं. 3 दिवस गेले म्हणले. अरे मूर्खा, देवाला कुठे सुतक पडत असतं का? बघा म्हणले 3 दिवस गेले, कुठे गेले म्हणले, विहिरीत. बघा याची पूजा. ज्याला संसार धड करता येत, तिथं परमात्मा असंच करतो. परमार्थ एवढा सोपा नाही महाराज. काही लोक घरी कामं धंदे करायचे जीवर चालले टाळ कुठे, एवढं सोपं नाही ते परमार्थ. अशा प्रकारे त्याने सांगितलं, महाराज मी फार थकलो, मग मला भूक लागली, खायला द्या काहीतरी. त्या फळीवर लाडू ठेवले. म्हणजे लाडू म्हटल्यावर जिभेत पाणी सुटलं. पण ते लिंबाचा पाला कुटून त्याचे तयार केलेले लाडू होते. एक घास खाल्ला, इतका कळू लागला तो, गिळणाच आतमध्ये. अरे अरे अरे, याच्यापेक्षा कैदी बरा, त्याला 2 घास तरी मिळतात जेलमध्ये. मला वाटलं बाबा झाल्यावर मजा असते, लोक खाऊ पिऊ घालतात, संत भोजन, दक्षिणा देतात, पाया पडतात, कोणी कपडे देतं, काय मजा आहे. हे तर वेगळंच आहे म्हणलं इथं. मला काय माहिती असं नाही, मी काय बाबा झालो असतो. पाणी मागायला, पाणी पाणी. आता तो लिंबाचा पाला ठेसून त्याचं पिळून काढलेलं पाणी होतं ते ग्लासात, ते पाणी, ते हिरवं पाणी, ते इतकं कडू. अरे अरे, त्याच्यापेक्षा बायकोच्या शिव्या खाल्लेल्या बऱ्या. ती बिचारी शिव्या दिली पण काम तर करते. आठवण यायला लागली बरं का पत्नीची. आता घरी कसं जाऊ, कपडे तर जाळून टाकले. रात्री सगळे लोक झोपले, मग गेला घरी. दाराची कडी वाजली, दरवाजा खोलो. पत्नी म्हणली, काय झालं? आवाज ओळखला पत्नीने. दरवाजा उघडण्याचा अवतार पाहिला, अंगावर कपड्याचा पत्ता नाही, सगळं मुंडन काय. परत कसं काय आलात तुम्ही? नाही, मी तर खरं त्यागच केला, पण मला तुझी काळजी वाटायला लागली. माझी काही काळजी करू नका, मी अगदी मजेत, तुम्ही परत जाऊ शकता. नाही ना, आता मला जायची इच्छा नाही, पण तुम्हाला मला घरात घ्यायची इच्छा नाही. तसं काय म्हणे, असं करू नको. मग मी सांगेल ते काम करावं लागेल. हा, तू म्हणशील ते करायला तयार, पण तिकडं पाठवू नको. आला घरी परत. याला म्हणतात घरात घरकुल केले.
नोहे वैराग्य झोपारे नोहे वैराग्य झोपारे बोलता वाटे सोपे करणे करता टेर कापे नोहे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे विष खावे ग्रासो ग्रासे धन्य तोची एक सोशी विष खावे ग्रासो ग्रासे धन्य तोची एक सोशी एवढं वैराग्य सोपं नाही आहे एवढा त्याग सोपा नाही आहे संसारामध्ये अडकलेला असतो हा जीव म्हणून मी सांगितलं संसारापासून बाहेर पडण्याचा मार्ग यांनी संपवला ज्याप्रमाणे कोश किडा कोश तयार करतो पण दोन्ही दार लिंपोनी आत गुंतू गुंतू मेले आत्महिताच्या ठिकाणी जागा असणारा महापुरुष विरडा असतो महाराज मग आपुलिया हिता जो असे जागता स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे तो संसारात अडकणार नाही कारण संसार धोकेबाज आहे धोक्याच्या पैकी संसार काही देऊ शकत नाही महाराज कोणत्या क्षणी धोका मिळेल सांगता येत नाही चांगले चांगले गेलेत महाराज क्या जीवन की प्रक्रिया हाथों में लिया नहीं तेरा घास 5-6 दिवसापूर्वी आपले गेले हरेश शेठ पालेजा आम्हाला कोणतरी सांगितलं मला ते हरेश शेठ पालेजा गेले भेटायला गेलो होतो आम्ही बरोबर तिथं आता त्यांच्या समाजामध्ये जसं आपल्याकडे 10-13 वाजता त्यांच्या तिसऱ्या दिवशी सगळं उरकतात 4थ्या दिवशी कामाला लागतात ते त्यांना भेटायला गेलो त्यांच्या मुलाला सांगितलं म्हटलं आता दुःख करू नका आता कामाला लागा त्यावेळी कालच लागलो हा ते संसारात धोका महाराज कारण 3 दिवस समजेल 4थ्या दिवशी मुलं लागले कामाला आपल्याकडे 10 दिवस 13 दिवस थांबतात लोक 10-13 वाजता ते नाही थांबत 4थ्या दिवशी कामाला आम्ही 5व्या दिवशी भेटायला गेलो ना त्यामुळे कामाला जातो लागावं लागेल नाही कालच लागलो म्हणे कामाला अशा प्रकारची अवस्था आणि ज्या वेळेला निर्माण होते म्हणजे संसाराचा हा धोका आहे एकदा कोरोना काळात मध्ये एका माणसाने येवला तालुक्यातला माणूस होता ते नाव नाही सांगत मी त्याने मोठा बंगला बांधला बरं का आणि वास्तुशांतीला आमचं कीर्तन ठेवलं पुढे लागला कोरोना गेला कोरोना कशाची वास्तुशांती हौशेने बंगला बांधला त्याला कीर्तनाचा कार्यक्रम मोठा करायचा आपल्याला सगळं हाऊस केली पण गेला अगोदरच वास्तुशांतीच्या अगोदरच गेला मग अशा प्रकारे कोणत्या वेळेला मृत्यू सांगता येत नाही सतत सावध राहावं सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दुर्व्रताः नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्योक्ता उपासते ज्या दिवशी सावधानता निर्माण होईल त्या दिवशी मनुष्य संसारातून विरक्त होत असतो ज्याप्रमाणे भरत राजाला वैराग्य निर्माण झालं राज्य ऐश्वर असताना देखील 18 भार वनस्पती फुले फळे ओढती फुले फळे ओढती पाया पोखरणी नदी गंगा वाहती पाया पोखरणी नदी गंगा वाहती फुलस्त्रिया राज्यनामी वसंपत्तिया फुलस्त्रिया राज्यनामी वसंपत्ती सार्वनिया आसया योग देवी योग काढोनिया आसया योग देवी
माता पिता दयाची तुझे माता धन्य आहेत पिता धन्य आहेत पण कोणाची जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे आणि जो जागा आहे तो दुसऱ्याला जागवू शकतो झोपलेला काय जागेल बरं आणि म्हणून जाग करणारे संत असतात त्यांना घडवणाऱ्या माता आहेत आज मातोश्रींची पुण्यतिथी आहे अभंग आहे तुकोबाराज महाराज सांगतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचे अशा प्रकारचे सत्पुरुष ज्या कुळात जन्माला येतात त्या कुळाचा देखील स्वाभिमान भगवंताला वाटतो द्वितीय चरणामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे 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 वसंतराव आबाजी वेलगुडे लाळगाव आळंदीच्या कामाकरता 5,000 रुपये धन्यवाद ज्ञानदेव चांगदेव कदम आळंदीच्या कामाकरता 50 गोणी सिमेंट धन्यवाद सौ मनकर्णाबाई जनार्दन काय विघे विघे हा मनकर्णाबाई जनार्दन विघे आळंदीच्या मठाकरता 5,000 रुपये देणगी सौ सुनंदाबाई दिनकरराव गोरक्ष आळंदीच्या कामाकरता 2100 रुपये देणगी धन्यवाद हा
आर्थिक रूपाने आपल्याला सहकार्य करता येईल किंवा गोण्या म्हणून जरी आपल्याला सिमेंट म्हणून जरी देणगी द्यायची असेल तरी आज विचार करून ठेवा, उद्या जाहीर करतो आपण. पुस्तक देता येईल, लगेच दिले पाहिजे असं काही नाही, थोडा अवकाश आहेत, आता काम चालूच राहणार आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी योगदान करावं, कारण आपल्या योगदानातूनच ते काम पुढं जाणार आहेत. योगदान जर स्पीडने झालं तर काम स्पीडने होईल, योगदान रखडलं तर कामही रखडेल. तरी या ठिकाणी वेळ बराच झाला तर मी आता लांबवणार नाही, 8:15 वाजलेले आहेत. उद्या काला आहेत, उद्या लवकर या काल्याला, म्हणजे लवकर आपण कार्यक्रम करू. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. सात्विक मुलं ज्या कुळामध्ये जन्माला येतात भगवंताला देखील त्याचा आनंद वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. जननी जनेसो भक्त जने दाता याशुर, नाही तो जननी वांद भली क्यों खोवेगानो. भगवंताने वामनाने जेव्हा बळीला पाताळात घातलं, त्रिपाद भूमी दान मागितली, बळीला पाताळात घातलं, तेव्हा बळीची माता धावतच आली. बळीच्या मातेचं नाव आहे देवी, विरोचनाची पत्नी. आणि ही बळीची माता जेव्हा धावत आली, भगवंत घाबरले न जाणे शाप देते का काय, हिच्या मुलाला पण पाताळात घातलंय. कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेची देवावर सत्ता असते, व काही पतिव्रता असतात, पतीच्या वर चढ, त्याला पतिव्रता म्हणतात. पतीच्या सेवेचं व्रत ज्यांनी घेतलं त्या पतिव्रता आहेत. एकदा एक पतिव्रता कांडण करीत होती, शेजाऱ्याने बसलेली, कांडता कांडता तेवढा तिचा नवरा आला, ते पाणी मागितलं. ती कांडता कांडता उठली, ते हात वर होता तसंच खोल सोडलं तिने, उठली ते उखळ वरच तरंगलं. शेजारी म्हणली कसं काय तरंगलं, याला तर काही साधारण नाही. ते जेव्हा परत काढायला लागले म्हणजे हे कसं काय तरंगलं होतं, म्हणे पतीच्या सेवेचं फळ आहे म्हणले. म्हणजे उद्यापासून मी पण पतिव्रता होते म्हणले. मग दुसऱ्या दिवशी तिने पतीला सांगितलं आजपासून तुमच्या सेवेत कुठे कमी पडणार नाही म्हणले. हा कसं काय पश्चिमेकडून सूर्य उगवला. पण मी दुपारी जेव्हा कांडण करीत असेल तेव्हा तुम्ही या म्हणे, माझं पाणी मागा. आणि जेव्हा माझा हात वर जाईल ना तेव्हा पाणी मागायचं म्हणजे. ही कानाला गेली, हात वर लागा, हा पाणी म्हणायचा प्रयत्न करायचा, तो हात खाली यायचा. त्याला नाही हात वर केल्यावर त्यांनी विचार केला हात वर जायला पाणी. तिने दिले ते मुसळ सोडून, तिला वर तरंगलं का काय, तिने खालून डोकं घातलं, ते तोंडावरच पडलं. ते 4 दाताचा पंचनामा. अशी पतिव्रती असते का. तू काय म्हणे पतिव्रता त्याचे दिवाबरी सत्ता. ज्याला बळीला पाताळात घातलं, बळीची माता धावत आली, भगवान घाबरले, आता शाप देते का काय, कारण पतिव्रता आहेत. त्यांनी सांगितलं मी शाप देण्याकरता आले नाही. मग भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु बसारे हाथ. माझे पतीचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मी गर्भवती होते. मी सती जाण्याकरता निघाले, पण लोकांनी मला रोखलं, सांगितलं तू गर्भवती आहे, तुझ्या बरोबर बाळाचा सुद्धा मृत्यू होईल. बरं झालं मी सती गेले नाही. ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. संपूर्ण ब्रह्मांडाने ज्याच्याकडे हात पसरवला तो भगवान परमात्मा माझ्या मुलाच्या समोर हात पसरतो. अशा मुलाला मी जन्माला घातल्याचा मला स्वाभिमान आहे. जननी जनेसो भक्त जने दाता या शूर, नहीं तो जननी वांद भली क्यों खोवेगानो. नाहीतर मग कोंबडीला महीनों के 150, मुर्गी के पूत घने आगे पीछे थाट. अशी थाटात चालती कोंबडी, 5-50 पिलं उड्या मारतात. काय आपला परिवार आहे, काय पिलं मान डोलत डोलत चालते.
मुर्गे के पुत घने आगे पीछे थाट, एक चिल्ली ले गया एक बिल्ली ले गया, हो गई बाटाबाट. एक मुंगसान नेलं, एक मांजरीन नेलं, एक कुत्र्याने नेलं, हो गई बाटाबाट. मुलगा कसा असा, जनने जनेसो भक्तजने दातायाश. भक्त असावा. आमच्या मातोश्रींनी गंगागिरी महाराजांसारख्या भक्तांना जन्माला घातलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. भगवंताला आनंद. मग सात्विक लोक करतात तरी काय? महाराज सांगतात, गीता भागवत श्रवण करतात आणि अखंड भगवंताचं चिंतन करतात. तृतीय चरणामध्ये गीता भागवता श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कसं जगावं शिकवणारे गीता आहेत आणि कसं मरावं शिकवणारं भागवत आहे. कारण मृत्यू जवळ आल्यानंतर जो कर्तव्य काय आहे, म्रिय मानस सर्वदा म्रियमाण पुरुषाचं कर्तव्य काय, हा पहिला प्रश्न परीक्षेचा आहे. कसं मरावं शिकायचं असेल तर भागवत आणि कसं जगावं शिकायचं असेल तर गीता. गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड भगवंताचं चिंतन. असे संत असतात महाराज आणि अशा संतांचा सत्संग लाभा महाराज. अखंड जया तुझे प्रीती, अखंड जया तुझे प्रीती, अखंड दया तुझे प्रीती, अखंड दया तुझे प्रीती. मदने दयाची संगती, मदने दयाची संगती, मदने दयाची संगती, मदने दयाची संगती. आ मगमे कमलापती, मगमे कमलापती, आ मगमे कमलापती, मगमे कमलापती. तुझगाना नीलकंठा, तुझगाना नीलकंठा, तुझगाना नीलकंठा, तुझगाना नीलकंठा.
जा तुझी प्रीती मजदे तयाची संगती मग मी कमळापती तुझ मानाने कंटा पडो निराहीन ते ढाई उगाची संताचे पायी न मागे न करी काही तुझी आणगा विठोबा तिथं पडून राहील संतांच्या चरणावर पळून जरी राहिलं तर तेथे रामनाम होईल श्रवण आणि त्याच्याबरोबर पंक्तीचाही लाभ सप्तामध्ये बघा पडल्या पडल्या भजन ऐकायला तर कुठेही पडलं तरी भजन भूक लागली की पंक्तीला पंक्तीचाही लाभ आणि रामनामही श्रवण आणि म्हणून सांगतायत अखंड चिंतन विठोबाचे आणि असे असणारे जे संत असतात अशांची सेवा मला घडव हेच माझं भाग्य आहे शेवटच्या चरणामध्ये तू का म्हणे माझ घडो त्यांची सेवा 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 तू का म्हणे घडो त्यांची सेवा तू का म्हणे माझ घडो त्यांची सेवा तू का म्हणे माझ घडो त्यांची सेवा तू का म्हणे माझ घडो त्यांची सेवा कोणी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही गोळी कल्या पुत्र होती रे सात्विक गोळी कल्या पुत्र होती रे सात्विक परी माझ्या दैवा पार नाही परी कोई कल्या पुत्र होती रे सात्विक कोई कल्या पुत्र होती रे सात्विक ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली हो या ठिकाणी अक्षरा कन्स्ट्रक्शन शासकीय गुत्तेदार दीपक अशोक पाटील थोरे पत्रकार यांच्याकडून 21,000 रुपये आळंदी करता आळंदीच्या कामाकरता 21,000 रुपये दीपक अशोक पाटील थोरात थोरे 21,000 रुपये धन्यवाद थोरे थोरे दीपक अशोक पाटील थोरे पत्रकार आणि श्री एकनाथ पाटील खटमाळे खरमळे बरं रंट सारखं वाटत एकनाथ पाटील खरमाळे 11,000 रुपये धन्यवाद वाल्मिक विनायक डोंगरे बेटाच्या म्हणजे पुण्यतिथी करता आमटी करता 1100 रुपये धन्यवाद योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 23 तारखेला बेटामध्ये सप्ताह सुरू होतोय 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर म्हणजे 29 डिसेंबरला गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी आहेत आणि 30 डिसेंबरला काला आहेत आणि 23 डिसेंबरला सुरुवात आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर अखंड हरिनाम सप्ताह आपल्या परिसरामध्ये गावांना ज्या काही पंक्ती दिलेल्या आहेत पंक्तीच्या पत्रिका आपल्याकडे पोहोचल्या असतील किंवा नसल्या तरी पोहोचतीलच ज्या ज्या दिवशी आपल्या पंक्ती ठरल्या त्या दिवशी आपण येऊन पंक्ती देणे कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ज्ञानेश्वरी पारायणाकरण्याला बसायचं असेल त्यांनी ग्रंथ घेऊन यावा थंडीचे दिवस आहे थोडे कपडे वगैरे आत्रापांघरायचे बरोबर असावेत पारायणाकरता येणाऱ्यांनी ते त्या ठिकाणी आणि आपली स्वतःची व्यवस्था थंडीपासून सुरक्षा कारण थंडी वाढत चाललेली आहे आता पाठीमागा पाऊसही होऊन गेला आणि आता थंडी जर जास्तच वाढली तर शेवटी कारण यावेळेला बागायत क्षेत्रही चांगलं आहे पाऊस चांगला आहे त्यामुळे थंडी वाढू शकते मध्यंतरीही पाऊस होऊन गेला आणि आता थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे कारण हिमालयामध्ये बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे
आणि तिकडं बर्फ पडलं की थंडीची लाट येत असते. बऱ्याच वेळा थंडीची लाट येऊ शकते आणि म्हणून आपण बेटामध्ये येताना अंतरापांघरांचे कपडे, ज्ञानेश्वरी ग्रंथ सोबत घेऊन यावं पारायण करणाऱ्यांनी. आणि आपल्या परिसरातील गावांच्या ज्या पंक्ती आहेत त्यांनी त्या त्या दिवशी पत्रिका आपल्याला पोहोचेलच. ज्या ज्या दिवशी आपल्याला पंगत दिली आहे त्या दिवशी आपण पंगत घेऊन यावं. आणि पंगत घेऊन येताना आमटी करताही घेऊन यावेत, कारण नुसतीच भाकरी आणून नुसते भाकरी नाही खात, त्याच्यावर आमटी असते ना. आमटी करताही योगदान आपण त्या ठिकाणी सर्वांनी करावं. समस्त ग्रामस्थ कापूस वाळगावकर सर्वांना मी धन्यवाद देईल. ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळींनाही धन्यवाद. फार मोठी सेवा 7 दिवसापासून महिला मंडळ करीत आहेत. विण्याची सेवा या ठिकाणी महिला मंडळीच आणि प्रत्येक वर्षी करतात. त्या महिला मंडळीला धन्यवाद, तरुण मंडळीला धन्यवाद, सप्ताह कमिटीला धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारे, सुंदर अशा प्रकारे आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल तरुण मंडळीला धन्यवाद. उद्या लवकर या, आपण लवकर काल्याचं कीर्तन करू. ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली. गंगागिरी महाराज युवा मंचाचे तरुण मंडळ, त्यांनाही धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारे आपण सेवा करीत आहात.